आशीर्वाद त्यांचा, काय अडचण नाही. ऐका ऐका ते खरं म्हणजे आता एक माझा मुद्दा सुद्धा मला बोलावंच वाटेल. लग्न जमत असताना मला वाटतं एक वाक्य महत्वाचं बोलेल मी. आज आमची लेक तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला आम्ही त्या लेकीला सांभाळतो 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत, आणि दुसऱ्यांच्या घरात जाताना आम्ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टी पाहतो ना, बरोबर आहे नाळेगाव सरपंच साहेब? हीच लोकांची रीत आहे ना. मी एक वाक्य बोलू, आमची तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली एकुलती एक लेक जर आम्ही दुसऱ्यांच्या घरी देत असूया तर ती प्रॉपर्टी तर पाहाच. प्रॉपर्टी पाहणं काय मतलब मी नाही, प्रॉपर्टी असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शक्य असतात, प्रॉपर्टी पाहाच. पण त्या प्रॉपर्टी बरोबर मला वाटतं त्यांच्या घरामध्ये संस्कार किती आहे, ते घर किती संस्काराने जीवन जगत आहे. किंबहुना तो मुलगा दुसऱ्या दुकानात तर जात नाही ना. जर असं होत असेल तर मग तुम्ही कितीही प्रॉपर्टी पाहिली तरी त्या प्रॉपर्टीला आग लागण्याकरता वेळ लागत नसते. मला वाटतं आम्ही त्याच्या श्रीमंती बरोबर, आम्ही पैशाच्या श्रीमंती बरोबर त्यांच्या विचाराची श्रीमंती, त्यांच्या परमार्थाची श्रीमंती आणि त्यांच्या संस्काराची श्रीमंती सुद्धा प्रत्येकानं, प्रत्येक बापानं आज आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देताना पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं तेव्हा आमची मुलगी सुरक्षित आहे. अन्यथा उद्याचा येणारा काळ विचित्र आहे. आम्ही 2-2 वर्षात 3-3 वर्षांमध्ये मुलींचं आयुष्य बर्बाद होताना पाहतोय. बरोबर बोलतोय का मी, खोटं बोलतोय काय नळगावकर? आपल्या गावात सुद्धा अशा अनेक लेकी बळी असतील महाराज ज्यांचं आयुष्य बर्बाद झालं. सोपी गोष्ट नसते. म्हणून आपली लेक दुसऱ्यांच्या घरात देताना आम्ही विचार करा. सध्या अवघड कंडिशन आहे श्रीमंती. आणि तुम्हाला सांगतो मी, माणसं तरी ऐकतील एक वेळेला आपण देऊ तिथं मुलगी, पण ह्या बाया ऐकतच नाही बा. ह्या मावशा ऐकून घेत नाही. ह्या म्हणतात नाही नाही मी तिथं माझी पोरगी देणारच नाही. तुम्ही म्हणता ना अवघड आहे, ऐकत नाही त्या नवऱ्याचं. ते म्हणतात नाही नाही तिथं पोरगी देणारच नाही. अगं ते परवा ते स्थळ आलं होतं, चांगलं पॅकेज आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे मुलाला, मुलगा चांगला आहे, संस्कारी आहे. ही म्हणते नाही नाही ते 10 लाखाच्या पॅकेज वाले नाही द्यायची मला पोरगी. ते परवा आलता का ते 12 लाखाचं पॅकेज वालं, त्याला द्यायची मला पोरगी. मग आता हा म्हणतो अगं पण ते पोरग थोडस मला संस्कारी वाटत नाही. नाही पण ते संस्कारी तुम्हाला वाटत नसतं, पण मला वाटलं अगं नाही, पण मी त्याला पाहिलं होतं तिकडे दुकानात जाताना. हा नळेगाव, हा अगं मी त्याला पाहिलं दुकानात जाताना. ही तरी म्हणते नाही नाही दुकानात बिकानात तुम्ही दुसरं पाहिलं असं कोणीतरी. अगं मी त्याला पाहिलं होतं गरम पाणी पिताना. अगं मी त्याला पाहिलं होतं फुटाणे खाताना. मग ही म्हणते फुटाणे खायला तरी किती पैसे लागत आहे, खाऊ द्या. झालं कल्याण झालं पोरीचं. मी तुम्हाला पाया पडतो तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून वादन सांगतो बा. आमची तर हाताच्या फोडाप्रमाणे समाजली लेक एकुलती एक. आम्ही थोडी प्रॉपर्टी बरोबर संस्कारही पहा. किती त्या ठिकाणी मुलगा कमवतोय, चांगले चांगले मुलं पडलेत महाराज. आपण एकर बरं जास्त पाहता आणि तिकडे पुरीचं आयुष्य बरोबर करता. एकरच म्हणतात इकडे शेतीला, काय म्हणतात एकरच म्हणतात ना. थोडंसं लक्ष देऊन करण्याची गरज आहे. मला माझा मुद्दा शेडेल, मला ऐका. मला सांगायचं काय, देवाला त्या ठिकाणी पाहण्याकरता भुलले आणि देवाला म्हणे देवा आम्हाला बायका द्या असं म्हणायला गेले होते. पण देवाचं रूप पाहिलं नळेगावकर आणि त्या रूपासमोर भुलल्या गेले आणि परमात्म्याला म्हणे देवा आम्हाला बायका करून घ्या. देवाने सांगितलं एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी असा माझा अवतार आहे. या जन्मात शक्य नाही, तुमची अपेक्षा पुढच्या जन्मात शक्य पूर्ण करतो. म्हणून तोच परमात्मा राम प्रभू झाला, कृष्ण. म्हणजे साधू आहेत नाही, हे साधू सामान्य नाही, हे पुढच्या जन्मात गोपिका झाले. कुणी त्या ठिकाणी परमात्म्याच्या पत्न्या झाल्या. म्हणून तो 16,108 लग्न आहे. मला सांगायचं काय, त्यांनी दिली भावना, गोपांनी केली समर्पित भावना आणि भावनेच्या जोरावर परमात्म्याला ती कामं करावं लागतात. परमात्मा संतांना भावनेतून जगात दिसतो. परमात्मा भावनेतून आमच्या गोपांना निधीवनात वृंदावनात कणाकणात दिसतो. म्हणतात ना श्रीनिधि मन प्यारा है जहाँ जमुना किनारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. मला वाटतं त्याचं कारण एकच आहे, गोपांनी देवाला भावना समर्पित केली आहे, गोपांनी देवाला प्रेम समर्पित केलंय. आम्हालाही परमार्थ करत असताना भावना समर्पित करणं गरजेचं आहे. परमार्थ हा जास्त करणं गरजेचं नाही. थोडे परी निरे, थोडे परी निरे. शॉर्टबट आपल्याकडे म्हणजे शॉर्टबट
स्वीट थोडा थोडा पण चांगला अंतकरणातून प्रेम भावनेतून. नाहीतर मग मला वाटतं आमच्या माता माऊल्या आता महादेवाच्या मंदिरात जातात. इकडे महादेवाचं मंदिर आहे का? कुठे? जवळच ह्या. मग काय अडचण नाही. आता महादेवाच्या मंदिरात तर यांच्यासारखी गर्दी सोमवारच्या दिवशी कोणाचीच नाही. यांनी प्रदीप भाई मिश्रांचं ऐकलं, एक लोटा जल सभी समस्या का हल, तर कार्यक्रम बिघडला मान बरं का बाबा. हा सत्य की नाही दादा? सरपंच साहेबांना आवडलं माझं वाक्य. कार्यक्रम बिघडला बाबा. यांनी माणसाला एंट्री ठेवली नाही मध्ये. तुम्ही फक्त सोमवारच्या दिवशी जाऊन पहा मंदिराच्या बाहेर, तुम्हाला एंट्रीच नाही मध्ये. त्यांनी 100% आरक्षण घेतले. मंदिराच्या सगळ्यांचीच गर्दी, एक लोटा जल सभी समस्या का हल ऐकल्यापासून कार्यक्रम बिघडलेला आहे. म्हणजे परमार्थ करू नका मताचं मी नाही. तुम्ही रोज घेऊन जा, अडचण नाही. पण मला वाटतं जात असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत करत जा. त्या लोटाभर पाण्याला त्या ठिकाणी थोडी पवित्रता प्राप्त होईल, किंबहुना आपल्या वाणीमध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य येईल. नाही तर लोटाभर जल घेऊन चालली, सगळ्या गावात पंचायती करीत चालली. का ठगूबाई आज रिकामी कामाला यायला तू? का शांता का मोकळी का तू? कशाला कामाला? अरे काय कामाला? तिकडे महादेवाच्या पूजेला चालली आणि सगळ्या गावाच्या चौकशा करायला चालली. मला वाटतं ते परमार्थ कामाचं आहे. नाही नाही नाही, तुम्ही रोज लोटा बलजल घालण्याची गरज नाही. एकच घाला हप्त्यातून. पण कसा घालायचा? अंतकरणातून झालं पाहिजे समर्पण. थोडे परिनिरे अंतरीची परमात्मा अंतरातली भावना पाहतो. आम्ही परमार्थ केला पाहिजे, आम्ही नामस्मरण केलंच पाहिजे. पण कसं केलं पाहिजे? अंतकरणातून केलं पाहिजे. अंतकरणातला भाव देवाला वाटतोय. आमच्या संतांनी भावना दिली परमात्म्याला. नामस्मरणाशिवाय मोठी माणसं झाली नाही, नामस्मरणासारखी साधना नाही. म्हणून आम्ही नामस्मरण सुद्धा करा अंतकरणातून. काही लोक म्हणतात सरपंच साहेब आम्ही नामस्मरण करावं, आम्ही नामस्मरण करावं, आम्हाला लाज वाटते. एक वाक्य बोलू का? अरे नामस्मरण करण्याची जर लाज वाटत असेल ना, रिपीट कमी करा. नामस्मरण करण्याची जर लाज वाटते ना, एक वाक्य बोलतो मी. आपल्या मंदिरात येऊ नका, हातामध्ये टाळ घेऊ नका, हातामध्ये विणा घेऊ नका, चिपळ्या घेऊ नका. कोणी सांगितलं असंच परमार्थ होतो? अरे अजिबात नाही. ज्या घरामध्ये आपण राहतोय ना, त्या घरात ती कडी लावून घ्या, रूम लावून घ्या, रूम मध्ये बसा आणि जो देव आपल्याला आवडतोय ना, त्या देवाचं आपल्या अंतकरणातून 10 मिनिटं भजन होऊ द्या. अंतकरणातून आपला आवाज रूमच्या बाहेर नाही गेला तरी चालेल, पण आपला आवाज आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचला पाहिजे. मला वाटतं 10 मिनिटं केलेलं भजन, एखादा माणूस जर आत्महत्या जरी करायला निघाला असेल आणि त्याला जर अंतकरणातून जो देव आवडतो त्याचं 10 मिनिटं भजन केलं नाही. एक वाक्य बोलतो मी. 10 मिनिटं केलेलं भजन तुमचं आणि माझं भजन, अंतकरणातून एका रूम मध्ये बसून डोळे बंद करून त्या देवाला आठवून 10 मिनिटं मनपूर्वक केलेलं भजन, अंतकरणातून केलेलं भजन, 10 मिनिटाचं भजन आम्हाला 24 तासाकरता ऊर्जा प्रवाहित करेल. एवढी ताकद भजनामध्ये, एवढी ताकद भजनामध्ये. आम्ही करून बघा, कधीतरी करून बघा. नामस्मरणाची ताकद वेगळी आहे. लोक सहज बोलतात सरपंच साहेब, लोक म्हणतात हा आम्हाला काय कमी केलं देवानी? काय 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 म्हणजे भजन करा म्हटल्यानंतर लोक काय म्हणतात, आम्हाला देवानी काय कमी केलं? आता देवाने काही कमी नाही केलं म्हणजे परमार्थ करायचा नाही का? असं कोणी सांगितलं? एक वाक्य बोलतो मी. माणसं साधनेशिवाय मोठी होत नाही. आज मला वाटतं योगेश दादा वाजवत आहेत, इकडे आमचा शुभम दादा वाजवतोय, दोघं वाजवतात, ही सगळी मंडळी गात आहेत. आज यांचं निघतंय धान धिकडे धातकडे तिकडे कथा कधी गण नगन 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 धातकडे तिकडे कथा कधी गण धान धान धा कथा कधी गण धान धान धा कथा कधी गण धान धान धा. मला वाटतं आज आम्हाला योगेश दादा वाजवून दिसत आहे, बरोबर आहे? शिवमराव वाजवतोय. हे काल शिकले आणि आज लगे नळेगावला वाजवला आले का? कसं काय? अरे 5-5, 6-6 घंटे, 5-5, 7-7 वर्ष आळंदी क्षेत्रामध्ये, पैठण क्षेत्रामध्ये, नदीच्या तीरावरती, गोमातेच्या तीरावरती, त्या ठिकाणी गोदावरीच्या तीरावरती, त्या ठिकाणी आमच्या इंद्रायणी मातेच्या डोहावरती बसले असतील ही मंडळी आणि बोट फुटेपर्यंत रिया झाला असेल ना. मला वाटतं त्यांची साधना घडली ना. साधनेशिवाय माणसं मोठी नाही. आज आमची सगळी मंडळी गातायत. उगाच गातायत का? हे अगोदर एक एक राग आवला असेल महाराज त्यांनी योगेश दादा. नी रे ग नी रे ग म रे ग ग रे ध सा नी रे सा नी ध सा नी ध प नी ध प म ध प म ग म ध नी सा रे सा नी 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 सा नी ध प म ग रे सा रे. थोडं थोडं हा मला वाटतं हे अगोदर त्यांनी आळवलं असेल ना. आळवल्यानंतर तर आता म्हणतायत ना याला 6-6 वर्षापर्यंत त्या ठिकाणी एका रागाची घसर झाली असेल 2-2 महिन्यापर्यंत, तेव्हा राग बसलाय का? उगाच आलाय त्यांना? साधना आहे, गायनाची साधना आहे, वादनाची साधना आहे, गायनाची साधना आहे. आमच्या दादांचा साऊंड आहे इथे. पवाडे साऊंड ना दादाजी. अगोदर तुम्ही किती वर्षापूर्वी हे सुरू केलं सगळं मंडप संस्थेची? 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी तुम्ही सगळं एकखडीच घेतलं का? 2-2 अगोदर तुमच्याकडे 2 साऊंड, एका 2 पट्ट्या असतील अगोदर?
छोटं असेल ना, एखाद थोडं मशीन असेल, एखाद 2 साऊंड असेल, मग त्या क्षेत्रामध्ये त्यांची साधना घडली, त्याच्यातलं नॉलेज वाढलं आणि साधनेनं त्यांनी हे सगळं कमवलं. मला वाटतं सरपंच साहेब बसलेले, सरपंच होण्याकरता सुद्धा साधनाच आहे बा, त्याचा वेगळा अभ्यास आहे. राजकारण काय सामान्य घटना आहे का? एक मला सांगायचं काय, माझा मुद्दा आहे का, क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रातली साधना महत्वाची आहे. आणि जर आम्ही परमार्थ करत असूया तर परमार्थाची साधना भजन साधना आहे. राष्ट्रसंत मोरारी बापूंचं एक वाक्य सांगताना मला आवडेल, ते म्हणतात, अरे तुम मर जाना लेकिन भजन नाही छोडना. भजनावर एवढं प्रेम करावं माणसानी, मरावं पण भजन सोडू नये. भजनावर प्रेम करावं, भजन केलेलं माणसाला तारत असतं बा. माणसाने प्रेम करावं. राम प्रभूचा उत्सव करतोय ना, आम्हाला जर आरामाची गरज असेल तर राम की शरण में, तेव्हा आराम मिळेल. राम की शरण में. मला वाटतं आम्हाला परमात्म्याचं भजन केल्याशिवाय गत्यंतर नाही. लोक सहज बोलतील आमच्याकडे काय कमी आहे. तुम्हाला एक नाव सांगतो मी, राम कथेमध्ये ज्या व्यक्तीनं विलेनचं पार्ट केलं, विलेन कोण, त्याचं नाव काय, नाव लक्षात होता, रावण. हा, रावणाकडे किती होतं म्हणले, शुद्ध कांचनाची 7 कोटी. हा, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं. कोणाकडे, गणेगाव कोणाकडे, रावणाकडे. कशाची, सोन्याची. 9,400 भाव झाला आजच्या घरीला, 54,000 रुपये तोळा. हा, आता किती असेल एका इटीमध्ये, किती इटाचं घर असेल याचा अंदाज आपण महाराष्ट्रात डोकं बंद पडेल, सामान्य नाही. हा, मला वाटतं 7 कोटी घरं होती त्याच्याकडे रावणाकडे. तो सुद्धा भजन करत होता. कोणाचं भजन करायचं, तो कोणाचं, महादेवाचं भजन करायचं रावण. चांगल्या चांगल्यांना ते ऐकायला जड जाईल, मनाला जड जाईल. असं शिवतांडव रावण गायले, काय म्हणला तो ऐका, महादेवाची स्तुती करायचं तो. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभा, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभा, संगीत रंगपाल विमल छात राजे, लोचन चयलाल लाल चंदन की तोरभाल, कुम सिंदूर गुलाल भुकुटी पर साजे, कुम सिंदूर गुलाल भुकुटी पर साजे, कुंडल की कमाल कसित लगे प्रशास जागर कमाल कृपा कराते, बम बम डमरू बाजे, बम बम डमरू बाजे, नाद में सुन सुसाजे, शंकर महाराज आज खंड बनाते, शंकर महाराज आज खंड बनाते. एक
गायलं हा, रावणाने, बरोबर आहे. म्हणजे इथं मी गायलं पण ओरिजिनल रावणाने गायलं. ही मी 2च पद म्हणलो, फक्त 2च श्लोक म्हणलो. मला वाटतं असं महादेवाची स्तुती करणारा रावण होता. त्याच्याकडे किती होतं? 7 कोटी घर होती, 7 कोटी सोन्याची. आणि आमचं हे म्हणतं भजन करायचं, माझ्याकडे 50 शक्कर आहे, मी कोण करू? आता 50 शक्करची अगरबत्ती लावतो कुठं भाऊ? इथं 7 कोटीवाला भजन. काय थोरपण जाळाया, जय हो, जय हो. काय थोरपण जाळायचे, काय थोरपण जाळायचे, काय थोरपण जाळायचे. तो कामने येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायचे, तो काय थोरपण जाळायचे, जाळायचे. इथे थोर पण जाळायचं नाही म्हणले, इथे थोर पण काय जाळायचंय? इथे भजन करायला, परमार्थ करण्याकरता भजन लागेल, साधना लागेल, नामचिंता लागेल आणि अंतकणातून लागेल. इथे आमचं थोर पण काही कामाचं नाही, भजन ते ओंगाळवाणी पण नाही, चांगलं आणि अंतकणातून झालं पाहिजे. अंतकणातून असेल तर भजन प्राप्त होणार देवाला, कारण देव पाहणारा गोडी अंतकणातली. आमचा देव अंतकणातली भावना पाहतो, त्याला बाकीचं काही लागत नाही. म्हणून आमच्या संतांनी बार हे सांगितले, बाबा परमार्थ करतोय ना, परमार्थ करत असताना बहिरंगाच्या साधनेच्या देवाला कधी त्या ठिकाणी गरज नाही. तू बाहेरून किती नटलाय, बाहेरून किती सजलाय, बाहेरून कसा आहे, अजिबात देव पाहत नाही. तू आतमध्ये मनाने किती स्वच्छ आहेस, आतमधून तू किती त्या ठिकाणी परमार्थ आवडीने करतोयस, हे माझ्या देवाला आवडतंय. आणि देव अंतकरणातली भावना पाहतो. अभंगाच्या पहिल्याच्या अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची अंतकणातून गाणं. खरं सांगू का, आमच्या देशाच्या संगीतामध्ये ताकद वेगळी आहे. म्हणून तर भारतामध्ये लोक येतात, विदेशातून येतात, मेडिटेशन करतात, ध्यान करतात. पुढे हरिद्वारला मेडिटेशन करण्याकरता त्यांना सुद्धा आपल्या संगीताचा सहारा घ्यावा लागतो. तिथे सुद्धा तबला असतो, तिथे सुद्धा तानपुरा ठेवला असतो. आणि मग त्या साधनेच्या, त्या संगीताच्या जोरावर त्यांना ध्यान लागतं. ध्यान तसं लागत नाही. मग लोक म्हणतात काय भेटतं, देव भेटतो का टाळ वाजून, पखवाज वाजून? म्हणतात ना लोक भजनी मंडळाला, काय म्हणतात ना, एक वाक्य बोलू का? खरं म्हणजे आमचा पखवाज वाजून कधी देव भेटत नाही, टाळ वाजून कधी देव भेटत नाही, बिना वाजून कधी देव भेटत नाही. मग वाजवायचा कशाला, असं तुमच्या मनात प्रश्न असेल ना. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी तुम्हाला कृती सांगतो ऐका. तुमच्याकडे लग्नामध्ये महिला वर्ग नाव घेतात का आपल्या पतिदेवाचे? माझं बोलणं कळलं असेल तर बोला. तुमच्याकडे लग्नामध्ये आपल्या पतिदेवाचं तुम्ही नाव घेता का? मावशो घेतात, ताई मा घेतात? बोला, मोठ्या बोला. घेता ना? हा घेता, ठीक आहे. हा बरं, पती भेटाव म्हणून घेता का पती टिकाव म्हणून घेता?
अय माय बोल ना बाई, लवकर लवकर. काय काय पाठीमागच्या थोडं जाण करताय, बोल आमच्या लवकर. पती भेटा म्हणून घेतात का पती टिकाव म्हणून घेतात? भेटला म्हणून तर घेतात हो. मला वाटतं तर थोडस बोल भाषेचा प्रभाव जगाला जबर वेगळे. ऐका ऐका, पती भेटला म्हणून तुम्ही नाव घेता, बरोबर आहे, पण तो भेटाव म्हणून नाही घेत ना तुम्ही. तुम्ही काय पती भेटायच्या अगोदर नाव घेता देवाचं, त्या पतीचं नाही ना, भेटल्यानंतरच घेताय ना. मग भेटल्यानंतर नाव घेतलेलं हे भेटण्याकरता नाहीये, ते भेटलेला पती टिकाव म्हणून आहे. मला वाटतं आमची माता माऊली, आमची ताई आपल्या पतीचं नाव घेते, पती भेटाव म्हणून नाही, तर तो पती शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत टिकावा. अरे आमचा वारकरी सुद्धा टाळ पकावच विना देव भेटण्याकरता कधी वाजवतच नाही. तो ऑलरेडी आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भेटलेलाच आहे, फक्त तो शेवटच्या श्वासापर्यंत टिकावा म्हणून आम्ही देवाचं नाव घेतोय. वेगळे काही कारण नाहीये बॉ. सेऊ ब्रह्मरस आवडीने प्राप्ताची प्राप्ती आहे आणि संतांच्या आमच्यावरती उपकार आहे. संतांनी आम्हाला परमार्थ शिकवला. काय आवडतंय देवाला, तर देव अंतरीची गोडी घेतो. प्रेमानं त्या ठिकाणी अंतरकरणातला भाव पाहतो. अंतकरणातला भाव असेल तर देवापर्यंत भक्ती पोहोचते, अन्यथा भक्ती पोहोचत नाही. आणि आम्ही जर त्या ठिकाणी कितीही परमार्थ बहिरंगण करण्याचा प्रयत्न केला तर तो परमार्थ होऊ शकत नाही. ही संतांची उपकार आमच्यावरती आहे. संतांनी आम्हाला परमार्थाचे धडे दिले. मी एक वाक्य बोलतो, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये, या विश्वामध्ये संतांसारखे उपकार कुणाचेच नाही. खरं म्हणजे उपकार संतांसारखे कुणी करत नाही. बाप न करी ऐसी माय असं एक प्रमाण आम्हाला सांगता येईल. संतांसारखे उपकार जगात कुणाचे नाही. मला वाटतं आपण एखाद्याला भीक मागितली नळेगावकर, तर समोरचा काय देईल? सगळं राज्य देऊन टाकेल का? दे सगळं राज्य. समजा आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आता समजा मी तेलंगणा दे, चला ठीक आहे, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय? रेवंत साहेबांना मी म्हणलो, साहेब आमची भेट झाली समजा योगायोगानं. मी म्हणे साहेब, ते म्हणजे खंडाकडे महाराज तुम्हाला काय पाहिजे? मी म्हणे साहेब काय करावं साहेब, आज हे गाव, उद्या ते गाव, परवा ते गाव. तुमच्याही राज्यात कधी कधी कीर्तन करण्याकरता यावं लागतं. फार प्रवास होतो साहेब, 450 किलोमीटर प्रवास करून जावं लागतं साहेब घरी जाण्याकरता. सकाळ होते साहेब, 7 वाजता घरी जाण्याकरता. साहेब एक काम करा ना, तुम्ही सुद्धा आता मागे इलेक्शन झालं, फार थकला असाल, फार तुम्ही दमला असाल, एक काम करा, 6 महिने साहेब तुमचं पद रिक्त करा आणि तुमच्या जागेवर मला मुख्यमंत्री करा. काय म्हणतील ते? वा वा वा, खंडागळे महाराज काय मागितले तुम्ही घेऊन टाका, असं म्हणतील का? अय नळेगाव, भिकेसाठी कोण राज्य देतो? मी त्यांचं नाव घेतलं म्हणजे उदाहरणापुरतं घेतलं करण्याकरता. जगात कोणीच कोणाला स्वतःचं पद देऊ शकत नाही. पण संतांचा औदार्य पहा, संतांचा औदार्य पहा. आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ. सामान्य पुरणपोळी खाण्याकरता आलेला गावबा, त्याला सुद्धा रामायण लिहिण्याचा अधिकारी बनवतात. संत वामभाऊचं जीवनचरित्र व्हा, संत भगवान बाबांचं जीवनचरित्र वाचा. संतांसारखे उपकार जगामध्ये कोणी केले नाही. बाप न करी ऐसी माय, संतांसारखे उपकार नाही, ज्ञानोबऱ्यांसारखे उपकार नाही, नाथबाबांसारखे उपकार नाही, भगवान बाबांसारखे उपकार नाही संतांसारखे कोणी करत. मी म्हणतो कोणीच कोणाला काही द्यायला तयार नाही. भिकेसाठी कोण राज्य देतो संतांनी प्रमाण लिहून ठेवलं. आताच्या घडीला कोणी कोणाला काही द्यायला तयार नाही. विनोदानं सांगतो मी, आताच्या घडीला फक्त एक गोष्ट देतो आपण, त्याला म्हणतात आहेराच्या साड्या. त्या साड्या फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतात. तुमच्याकडे काय म्हणतात? साड्याच म्हणतात ना. कशाच्या? आहेराच्याच का? मी दुसरं नाही सांगत. तुमच्या गावात आलो म्हणजे तुमचं नाही, माझ्या गावात सांगतो मी, माझ्या घरात सांगतोय. दादा माझं लग्न झालं होतं, लग्न झाल्यानंतर माझ्या लग्नामध्ये माझ्या मंडळीला आणण्याकरता मी गेलो होतो. म्हणजे आता लग्न झालं, आणण्याकरता गेलो. लक्ष्मीभाऊ आणण्याकरता गेल्यानंतर माझी बहीण होती, मावस बहीण घरी. ती म्हणजे दादा गाडी खाली चालली तर मी पण सोबत येते. म्हणलं काय अडचण नाही, चल गाडी मोकळी चालली. आमची ताई दादा महाराजची गाडीत बसली, आम्ही मंडईला आणण्याकरता गेलो. नाही गावकर ऐका बरं काय दादा, तुमचं झालंय ना? हा मग काय अडचण नाही, मग तुम्हाला लवकर कळेल. हा योगेश भाऊ झालंय, चला. ते मंडईला आणण्याकरता मी गेलो. मग आमच्या मामीनं आमच्या बहिणीला साडी घातली. पण आता मावस बहिणी म्हणली कुठे सख्खी बहिणींची, मग तिनं आपरामिरीची साडी घातली. आपरामिऱ्या काय म्हणतात तिकडे, थोडी हलकी हलकी साडी. आणि आमच्या बहिणीने साडी घातली, आली आमची बहीण इकडे. आमच्या इथं लक्ष माझ्याकडे नाही, आमच्या मंडळीकडे नाही. पहिलं लक्ष गेलं कुठं? साडीकडे. आमच्याने सांगितलं ताईडे साडी मामीन घातली म्हणे. म्हणलं असं एक काम कर, साडी माझ्याकडे दे म्हणे, व्यवस्थित ठेवून मी व्यवस्थित ठेवणार म्हणे. माझ्या लेकरं हलकी साडी घालते काय म्हणे. बरं. आमच्या बहिणीनं साडीची घडी घातली, आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने एक छोटीशी दोर बघितला, छोटीशी दोरी असते ना,
दोरा 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 बघितला, त्या साडीतून दोरा घातला, त्याला गाठ बांधली, एक पन्नी बघितली, पन्नी साडी पॅक केली, कपाटात जशा तशी ठेवली. म्हणले माझ्या लेकी हलकी साडी घालती काय? महाराजजी 4 महिने उलटून गेले. 4 महिन्यांनी आमच्या घरी, आमच्या चुलत्यांच्या घरी घर बांधलं त्यांनी. वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, घरभरणीचा. काय म्हणतात तिकडे, घरभरणी ना, घरभरणीचा कार्यक्रम होता. मग तिकडे आमच्या मामाला निमंत्रण, आमच्या मामीला निमंत्रण. आमच्या आईनं आमच्या काक्याला चुलत्याला सगळ्या सांगून ठेवलं, दुसऱ्या कोणाला कोणत्या साड्याच्या ते द्या म्हणे, पण तिला साडी मीच देणार म्हणे आमच्या मामीला. अवघड आहे ना. झाली मग घरभरणी, सगळं झालं. आमच्या आईनं बरोबर 30 साडी काढली सरपंच साहेब. 30 कोणती? हा ती दिली, ती साडी काढली शुभमराव, ती साडी काढली. ती साडी आमच्या मामीला, आमच्या मामीच्या लक्षात आलं. आमची मामी हुशार आहे ना बाबा, ती हुशार असेल ती काही म्हणला. आमची मंडळीनं अंदाज लावता मी किती हुशार असेल ती. हुशार असेल ती पण. आमच्या मामीच्या लक्षात आलं मला ती साडी आली. आमच्या मामी सुद्धा ती साडी जशी तशी ठेवली. तिनं दोर पाहिला, तिनं दोरा घातला आणि एक पन्नी ठेवून दिली तिनं पण. नंतर मग सरपंच मला मुलगा झाला. मग मुलगा पाहिला, आमच्या आई आमच्या काकी तुमच्याकडे जातात ना, मग मुलगा पाहिला आमच्या आईने केल्या. आमच्या चुलत्या आमच्या काक्याला चांगल्या साड्या भेटल्या, आमच्या आईला तीच. काय करता, काय करता, काय पर्याय काय त्याला, पर्याय काय? साडीचं फिरीच काम झालं ना. आता ती सध्या साडी आमच्या घरी आहे. बघू पुढचा कार्यक्रम कोणता येते आता. अवघड कंडिशन आहे बा. मला वाटतं जगात कोण कोणाला काही देत नाही हो, कोण कोणाला काही देत नाही. पण संतांचे उपकार बघा, सामान्य परिवारातले आपण माणसं सगळे माणसं जगामध्ये कोणी कोणाला काही देत नाही, पण संतांचे उपकार आहे. संतांनी आम्हाला परमार्थ शिकवला, संतांनी आम्हाला भावना शिकवल्या, संतांनी आम्हाला भक्ती शिकवली. आम्ही करत असताना काय केलं पाहिजे, तर अंतकरणातले भाव देवाला केले पाहिजे, संगीत दाखवले पाहिजे, किंवा परमार्थातली भक्ती झाली पाहिजे, अंतकरणातली भावना झाली पाहिजे, समर्पित झाली पाहिजे. कारण परमात्मा बाह्यरंगाची भक्ती पाहत नाही, परमात्मा हा अंतरंगाची भक्ती पाहतो. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची विडोबा. बार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, जो बार